सर. नमस्कार नमस्कार बोला. सर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे का सर? याबद्दल सविस्तर अंदाज द्या. पाऊस दिल्ली सारख्या ठिकाणी जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचे संकेत आहेत जानेवारीच्या पहिल्याच 31 आणि 1 तारखेला. आणि महाराष्ट्रावरतीचे परिणाम फक्त ढगाळलेलं वातावरण होणार आहे 1 जानेवारी आणि 31 तारखेपासून पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा. हा, आणि हे वातावरण आता साहजिकच आहे. कुठला पण अंदाजाचा बेस आपण सांगतोय. एकदा ढगाळलेलं वातावरण सुरुवात झाली की ते 4-5 दिवस सहज राहतं. बर. आणि पुढच्या 8-9 तारखेला पण अशा प्रकारे ढगाळलेलं वातावरण होऊ शकतं. सध्या आता अंदाजामध्ये एवढंच सांगेल तुम्हाला की हे जे ढगाळलेलं वातावरण बनणार आहे जानेवारीची सुरुवात म्हणा, तर या वातावरणामध्ये हिमधुई, धुकं असं वगैरे राहू शकतं. ज्यांची पिकं समजा नाजूक आहेत, धुक्यांवरती परिणामकारक ठरतायत, अशा पिकांनाच उपाययोजना करायच्या. आणि पावसाचा बेस याच्यामध्ये नाहीच. बरं बरं. म्हणजे पाऊस मराठवाडामध्ये सरासरी महाराष्ट्रात पाऊस नाही. नाहीच. आणि एक सगळ्यात महत्वाची अपेक्षा ही, आता थंडी थोडी नॉर्मल होणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आणि पहिल्याच दिवसापासून. आणि याचे परिणाम जाणू लागतील आपल्याला अजून 2 दिवसानंतर, म्हणजे 28-29 पासून याचे परिणाम जाणू लागतील. मागच्या पण व्हिडिओमध्ये आपण सांगितलं या गोष्टी. म्हणजे 2 दिवसापासून थंडी कमी कमी होत राहील. होत कमी राहील. हा, आणि आणि तसा जानेवारीचा पूर्ण महिना जो आहे ना, डिसेंबर सारखा इतका अति कडाका नाही आहे. थंडी त्याच्यामध्ये, पण इतका अति कडाका नाहीये. 4 दिवसाला 8 दिवसाला थंडी, 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी येईल, चांगली कडाक्याची येईल सकाळच्या पारी. आता थोडा दिवस मावळताचा आणि रात्रीच्या 11 वाजेपर्यंत थंडीचा जो काही टायमिंग होता अति वाढण्याचा, तो मागच्या 4 दिवसापासूनही कमी जाणवतो आणि ह्या 2-4 दिवसात आणखीन कमी जाणवेल. 28-29ला आणखीन कमी जाणवतील. बरं बरं बरं. ठीक आहे. ओके सर. धन्यवाद सर.